सो या लेक्चर पासून आपण आपला फोर्थ पार्ट स्टार्ट करत आहोत युनिट 1 चा, दॅट इज मॅक्लॉरिन्स थेरम. हे मॅक्लॉरिन्स थेरम हा एक एक्सपान्जनचा पार्ट आहे. कुठलंही फंक्शन आपण x च्या व्हेरिएबल मध्ये कसं एक्सपांड करू शकतो हा मॅक्लॉरिन्स थेरम आपल्याला सांगतो. त्याचं एक स्टेटमेंट आहे हे की एफ ऑफ एक्स ला आपल्याला एक्सपांड करायचं इन द पॉवर ऑफ एक्स, तर कसं करू शकतो. तर हा फॉर्म्युला आहे त्याचा, एफ ऑफ 0 प्लस एक्स इंटू एफ डॅश ऑफ 0 प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल f double dash of 0 plus x cube by 3 factorial f triple dash of 0 and so on. ओके, मैं कुठलंही फंक्शन घ्या, मी एखादं फंक्शनचे एक्झाम्पल घेतो. लेट अस से f of x is e raised to x. f of x is e raised to x. याला आपल्याला एक्सपांड करायचं आहे इन द फंक्शन ऑफ x असं. ओके, तर कसं करणार. आपल्याकडे फंक्शन आहे f of x. आपल्याला काय काय लागतंय. आपल्याला लागतंय f of 0, f dash of 0, f double dash of 0, f ट्रिपल डॅश ऑफ 0. म्हणजे सगळ्यात 0 पुट करायचे आपल्याला. कशात. f ऑफ x मध्ये 0 पुट केला तर f ऑफ 0, डेरिव्हेटिव्ह मध्ये 0 पुट करायचा, डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये 0 पुट करायचा. थोडक्यात काय करायचं आपल्याला, फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढत जायचं, त्यात 0 पुट करत जायचं आणि ते ठेवत जायचं. हा बघा, हे फंक्शन आहे, त्याचा f ऑफ 0 काढून घेतो. f ऑफ 0 म्हणजे काय की x च्या जागेवर 0 पुट करून टाका, तर e रेज टू 0 किती येतं 1. आता f डॅश ऑफ x काढला म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह, e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो, e रेज टू x. ओके, करा 0 पुट f डॅश ऑफ 0, ह्याचा 0 पुट करा, e रेज टू 0 परत 1. ओके, f डबल डॅश ऑफ x काढा, परत e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, e रेज टू x. करा पुट f डबल डॅश मध्ये e रेज टू 0 किती येतं 1. परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढूया, e रेज टू x, e रेज टू x परत e रेज टू x. सो f ट्रिपल डॅश ऑफ 0 पण किती आला 1. सो आपल्याकडे काय काय आलं, f ऑफ 0 आला, f डॅश ऑफ 0 आला, आलं सगळं आलं. फक्त उचला आणि ठेवा, आपल्याला आपला आन्सर मिळेल. सो f ऑफ x इज इक्वल टू, बोला f ऑफ 0 होता 1 प्लस x इंटू 1 x प्लस x स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल इंटू 1 x square by 2 factorial plus x cube by 3 factorial plus so on. So this is the expansion of e raised to x. 1 plus x square by 2 factorial plus x cube by 3 factorial and so on. हे आहे आपले एक्सपान्शन e raised to x. सो अशा प्रकारे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढत जायचे आणि 0 पुट करत जायचे, तर आपल्याला मॅक्लॉरिन्स थेरमनी हे एक्सपान्शन मिळेल. एक फंक्शन चेंज करतो आणि परत आपण ट्राय करूया. सो इट्स sec x. ओके, sec x आपलं फंक्शन. सगळ्यात पहिले ह्याच्यातच 0 पुट करायचा असतो, कारण आपल्याला f ऑफ 0 पण लागतो. sec 0 किती आहे 1. sec 0 इज 1. कॅल्क्युलेटर मध्ये sec 0 डायरेक्टली पुट करा. नाही तर sec म्हणजे काय 1 अपॉन cos. मग cos 0 किती असतो 1, तर 1 अपॉन 1 किती असणार 1. f डॅश ऑफ x म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह, बोला sec x इंटू tan x. sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x. पुट करूया f ऑफ 0, काय येणार sec 0 tan 0. sec 0 तो 1 असतो, बट tan 0 0 असतो. कॅल्सी मध्ये पुट करून बघा, 0 इंटू एव्हरीथिंग इज 0. ओके, f डबल डॅश ऑफ x. आता हा sec x आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार, तर UV रूल नी काढायला लागेल आपल्याला, UV रूल. सो sec x तसाच, tan x चा डेरिव्हेटिव्ह असतो sec स्क्वेअर x. पहिला तसाच, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. sec x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो sec x इंटू tan x. सो हे काय झालं, इट इज इक्वल टू sec क्यूब x प्लस sec tan स्क्वेअर x इंटू sec x. आता याच्यात काय पुट करूया आपण, 0 पुट करूया, म्हणजे आपल्याला मिळेल f डबल डॅश ऑफ 0. मी डायरेक्ट तोंडी पुट करतोय, नीट ऑब्झर्व करा. sec 0 चा क्यूब, sec क्यूब 0 म्हणजे काय sec 0 चा क्यूब. sec 0 किती असतं 1, मग 1 चा क्यूब किती असणार 1 प्लस
टॅन स्क्वेअर एक्स. आता टॅन झिरो झिरोच असतो, तर त्याचा स्क्वेअर पण झिरो येणार आणि सगळं झिरो येणार. सो हरलं काय फक्त 1 + 0 दॅट इज 1. ओके, आता याचा ट्रिपल डेरिव्हेटिव्ह काढूया. बोला, सेक क्यूब एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार? एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 3x². तसा सेक एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो 3 सेक एक्स चा स्क्वेअर. समजतंय का? आपण म्हणतो ना x⁻m चा डेरिव्हेटिव्ह असतो m x⁻m−1. हाच हा x⁻m चा डेरिव्हेटिव्ह. ओके, 3 sec² x. बट हा x नव्हता, हा sec x होता, म्हणून परत sec x चा डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल आपल्याला. दॅट इज sec x into tan x. दॅट इज sec x into tan x. हा पहिला पार्ट संपला. दुसरा पार्ट tan² x आणि sec x चा डेरिव्हेटिव्ह. आता ह्या दोघांना परत UV रूल काढायला लागेल. नीट ऑब्झर्व करा, पहिला तसाच. याचा डेरिव्हेटिव्ह sec x into tan x प्लस दुसरा तसाच sec x तसाच. आणि tan² x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? tan² आहे म्हणून पहिले येणार 2 tan x. tan² x² चा असतो 2x, तर tan² चा असणार 2 tan x आणि परत tan चा डेरिव्हेटिव्ह sec² x. हा आला आपला f''. नीट ऑब्झर्व करा, आपल्याला 0 पुट करायचा आहे, सो आपल्याला मिळेल f''(0). नीट ऑब्झर्व करा, इथे tan येतोय, tan 0 0 असतो, ही टर्म 0 झाली, tan² 0 झाली, tan 0 झाली. सगळीकडे tan येतोय, त्यामुळे कुठलं तरी आपलं इक्वेशन झालं 0. आता हे सगळं कुठे पुट करूया आपण? मेन इक्वेशन मध्ये. f(x) इज इक्वल टू, बोला f(0) किती आलेला? 1 प्लस x इंटू f'(0) किती आलेला? 0 प्लस x²/2 फॅक्टोरियल. f'(0) किती आलेला आपला? 1 आलाय, 1 प्लस f'(0) किती आलाय आपला? 0. सो आपलं एक्सपान्शन काय झालं f(x) चं? 1 प्लस x²/2 फॅक्टोरियल प्लस सो. हा कोणाचं एक्सपान्शन होतं? sec x चं. थोडक्यात इथे सांगण्याचा हेतू असा की कुठलंही फंक्शन असो, एक्सपोनेन्शियल, ट्रिग्नोमेट्रिक, लॉगॅरिथमिक, अल्जेब्रिक, कुठल्याही इक्वेशनचं एक्सपान्शन आपण ह्या फॉर्मॅटमध्ये करू शकतो युजिंग मॅक्लॉरिन्स थेरम. करायचंय काय? इक्वेशन घ्या, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढत जा, त्या सगळीकडे 0 पुट करत जा आणि हे सगळे व्हॅल्यूज फक्त ते ठेवायचे आहेत, तर आन्सर झाला. ओके, बट आता प्रत्येकाच्या वेळेला आपण हे असं करू शकत नाही, म्हणून काही स्टँडर्ड फॉर्म्युलेज आपण तयार करून ठेवलेले आहेत, ते तुम्हाला पाठ करावे लागतील. जर ते पाठ नाही झाले काही प्रॉब्लेम नाही, असंही तुम्ही वापरून ते करू शकता, बट पाठ केले तर तुम्हाला लवकर क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. तर आपण ती पहिले लिस्ट पाहून घेऊया. सो आपण हे सगळे फॉर्म्युलेज लिहून घेतलेले आहेत. हे रेडीमेड फॉर्म्युले पाठ कसे करायचे हे पण मी पहिले शिकवतो. e⁻x आपण आत्ताच बघितलं, सगळ्यात पहिलं इक्वेशन आपण घेतलं होतं e⁻x. हा फॉर्म्युला आला होता आपला. आता e⁻−x आलं तर काय चेंज होणार आहे? फक्त 1 + 1 - 1 + 1 - एवढा चेंज करायचा आहे आपल्याला. या फॉर्म्युल्यामध्ये चेंज काय करायचं आहे? फक्त 1 + 1 - साइन चेंज करत जायचे, आपल्याला दुसरं इक्वेशन मिळणार आहे. सो वेगळं पाठ करू नका, फक्त पहिलं पाठ झालं तर दुसरं आपोआप पाठ होत आहे तुमचं. साइन एक्स. साइन एक्स मध्ये फक्त आणि फक्त ऑड टर्म्स घ्यायच्या आहेत, जे आपलं मेन फंक्शन होतं ना, किंवा हे जे एक्सपोनेन्शियलचं फंक्शन आहे यातले फक्त ऑड टर्म्स घ्या. ऑड टर्म्स म्हणजे कुठली? ही नाही येणार, ही येईल, ही नाही येणार, ही येईल. ऑब्झर्व करा, x आहे, x³ - 3 आहे, x³ - 5 आहे. ऍक्च्युली इथली घेतली, इथली e⁻x ची जर का प्रत्येक ऑड टर्म घेतली तर कुठलं कुठलं येईल? हा येईल, हा येईल. फक्त साइन बघा, साइनचं मॅटर करतंय. इथे पहिला पॉझिटिव्ह आहे, दुसरा नेगेटिव्ह, तिसरा पॉझिटिव्ह. त्यापेक्षा बेस्ट वे मी काय सांगेन तुम्हाला, सरळ सरळ हे क्वेश्चन पाठ केलंय तुम्ही, हे बनलं तुमचं. याच्यावरनं फक्त ऑड टर्म्स घ्या, ही बनवा आणि साइन प्लस मायनस द्या. याच्यातनं फक्त इव्हन टर्म्स घ्या आणि साइन प्लस मायनस द्या, तर काय बनेल? कॉस बनेल. सो साइन आणि कॉस कशावरनं बनतायत? e⁻x वरनच बनतायत. फक्त एक प्लस मायनस. साइन मध्ये ऑड टर्म्स घ्यायच्यात, कॉस मध्ये ऑड टर्म्स घ्यायच्यात. हे आलं कसं? चला, तुम्हाला पाठ करायची इच्छा नाहीये, मी एकदा सांगतो पण आलं कसं. आपलं फंक्शन आहे sin x, याच्यात 0 पुट केला, sin 0 1
ओके. त्यानंतर आय एम सॉरी, साइन 0 0, आय एम सॉरी, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स 0 पुट करा, कॉस 0 1, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, साइन 0 0, याचा परत डेरिव्हेटिव्ह काढा मायनस तसाच, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस 0 1. ऑब्झर्व करा, ह्याच्यात पहिली टर्म नाहीये, दुसरी पॉझिटिव्ह, तिसरी नाहीये, चौथी पॉझिटिव्ह. याच्यात पहिली नाहीच आहे, दुसरी आहे पण ती कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. तिसरी नाही आहे बट चौथी टर्म आहे ती कशी आहे, निगेटिव्ह आहे. हे बघ, अशा प्रकारे साइन बनलाय. सेम जर कॉसचा करा तर तुम्ही स्वतःहून प्रयत्न करून बघा, मॅक्लॉरिनचं तेवढीच तुमची प्रॅक्टिस होईल. स्वतःहून करून बघा कॉस कसा आला. टॅन, टॅन मात्र तुम्हाला पाठच करावा लागेल. x प्लस एक्स क्यूब बाय 3 प्लस 2x रेस टू 5 बाय 15 प्लस 17x रेस टू 7 बाय 315. खूप रेअर वापरला जातो बट स्टील तुमचा पाठ असावा. लॉग 1 प्लस एक्स सगळ्यात जास्त वापरला जाणारा लॉग 1 प्लस एक्स खूप जास्त सोपा आहे बघा. एक्स मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस एक्स क्यूब बाय 3 मायनस एक्स रेस टू 4 बाय 4 प्लस एक्स रेस टू 5 बाय 5 प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस खेळत जायचं. फक्त सुरुवात 1 पासन न होता एक्स पासन करायची आणि खाली फॅक्टोरियल न देता फक्त व्हॅल्यूज घ्यायचे. ओके. सो एक्स मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल नाही. याच्यात आणि याच्यात काय फरक आहे बघा. लॉग 1 प्लस एक्स पार्ट झाला की लॉग 1 मायनस एक्स साठी काय आहे, हेच आहे बट सगळ्या साइन्स नेगेटिव्ह. या सगळ्या साइन्स नेगेटिव्ह, मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस एक्स क्यूब बाय 3 अँड सो ऑन. 1 प्लस एक्स रेस टू एन, फॉर्म्युला है 1 प्लस एन एक्स प्लस एन एन मायनस 1 बाय 2 फॅक्टोरियल एक्स स्क्वेअर प्लस पुढचं काय असणार, एन एन मायनस 1 एन मायनस 2 अपॉन 3 फॅक्टोरियल आणि एक्स क्यूब असेल. ओके. याच इक्वेशन मध्ये हे मी आता फाइंड करतोय. एन किती ठेवायचा आहे, -1. इथे -1 ठेवून बघा, हा -1 ठेवला तर मायनस एक्स बनेल, हा -1 ठेवला तर -1 इंटू -2 2 2 2 कॅन्सल, उरला काय, एक्स स्क्वेअर. ओके. हा -2 सॉरी हा -1 हा -2 +2 झाला, +2 अपॉन 2 कॅन्सल, एक्स स्क्वेअर. सॉल्व करा, तुम्हाला हे इक्वेशन मिळून जाईल. हे पाठ करा, त्या पाठ करायला फार अवघड नाहीये. 1 मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब प्लस एक्स रेस टू 4 मायनस एक्स रेस टू 5 सो ऑन. आणि 1 मायनस एक्सचं काय आहे, तर सगळे प्लस दिसतंय का, सगळे प्लस. हा लास्ट आहे टॅन इनव्हर्सचा एक्सचा, हा पाठ करायचा आहे. याच्यात आणि साइन मध्ये इतकाच फरक आहे, साइन मध्ये एक खाली फॅक्टोरियल याच्यात नाहीये. सो हा पाठ करणं काय खूप जास्त अवघड नाहीये. जर का तुमचा साइनचा पाठ असेल ना, हा खूप जास्त इझी आहे, फक्त खाली फॅक्टोरियल नाही. सो हे सगळे आपण बेसिक फॉर्म्युलेज बघितले, हे जे तुमचे पाठ पाहिजे ते नसतील तर जसं मगाशी मी एक्सप्लेन केलं की एक्सपांड करायचे, तसे करून करा, नाही तर पाठ करा. पाठ करणे इज द सगळ्यात बेस्ट सोल्युशन असेल याच्यात. आता हे अप्लाय कसे करायचे न्यूमेरिकल्स मध्ये, तर एक न्यूमेरिकल घेतो. क्वेश्चन असा आहे की लॉग ऑफ 1 प्लस ई रेस टू एक्सचा आपल्याला फाइंड करायचं एक्सपान्शन 2 टर्म्स पर्यंत. आता लॉग ऑफ 1 प्लस ई रेस टू एक्स इथे कुठे बघायला जाल तर हे असं आहे, इथे 1 प्लस एक्स आहे, 1 प्लस ई रेस टू एक्स तर नाहीये. जर का फॉर्म्युल्यामध्ये बसणार नसेल, सरळ सरळ याला आपली पहिली मेथड वापरायची जी आपण एक्सपांड केली होती. डायरेक्टली काय करूया आपण, डायरेक्टली काय करूया, 0 पुट करूया, ई रेस टू 0, ई रेस टू 0 1. सो 1 प्लस 1 2. सो पहिला टर्म काय आली आपली, लॉग 2. पहिली टर्म काय आली आपली, लॉग 2. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढूया. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 अपॉन 1 प्लस ई रेस टू एक्स इंटू परत ह्याचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, 1 प्लस ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. आता 0 पुट करा, ई रेस टू 0 1, 1 अपॉन 1 प्लस ई रेस टू 0 परत 1. सो हा झाला 1/2. आता आपल्याला किती टर्म्स विचारले, त्यांनी अप टू 2 टर्म्स विचारले. अप टू 3 टर्म विचारला असतं तर काय केलं असतं, याचा आपण परत u बाय व्ही रूलनी डेरिव्हेटिव्ह काढला असता. पहिला तसाच सॉरी खालचा तसाच वरच्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा तसाच खालच्याचा डेरिव्हेटिव्ह अपॉन खालच्याचा स्क्वेअर आणि 0 पुट केला असता, जे काय आलं असतं ते काढलं असतं. हे आपण कुठे ठेवणार आता, आपल्या पहिल्या मॅक्लॉरिनच्या फॉर्म्युल्यामध्ये f of x इज इक्वल टू
एफ ऑफ झिरो प्लस एक्स इंटू एफ डॅश ऑफ झिरो. एफ डॅश ऑफ झिरो किती आहे आपला 1/2. सो हे आलं आपलं आन्सर अप टू 2 टर्म्स. 2 टर्म झाले. तिसरी टर्म विचारली असती तर अजून एकदा डेरिव्हेटिव्ह करून आपण 0 पुट केलं असं. तर अशा प्रकारे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. जर का ते फॉर्म्युल्यामध्ये नसतील तर फॉर्म्युल्यामध्ये असणारा एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. लॉग ऑफ 1 प्लस एक्स रेस टू 1/x. दिसायला खूप जास्त अवघड पण खूप जास्त सोपं आहे. लॉग 1 प्लस एक्स रेस टू 1/x. तुम्हाला ही प्रॉपर्टी तर माहितीच आहे सगळ्यांना. लॉग ए रेस टू बी ची प्रॉपर्टी दॅट इज बी लॉग ए. हा पॉवर खाली येतो. लहानपणापासून शिकत आलोय आपण की लॉगची पॉवर जी असतात ती खाली येते. याचं करूया 1/x लॉग 1 प्लस एक्स. आता 1/x तसाच ठेवा, काही हात लावू नका. बट लॉग 1 प्लस एक्स तुमचं पाठ आहे. हे बघा काय आहे, एक्स मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस एक्स क्यूब बाय 3 मायनस एक्स रेस टू 4/4 अँड सो ऑन. हे झालं आपलं एक्सपान्शन. आता ह्या 1/x ने जर आत मल्टिप्लाय केलं तर इथला एक्स एक्स कॅन्सल होईल, काय येईल 1. इथला एक्स एक्स कॅन्सल होईल तर उरेल x/2. इथला एक्स एक्स कॅन्सल होईल तर x²/3 एक्स रेस टू 3/4 सो ऑन. हे काय आन्सर आलं. किती स्टेप लागले आपल्याला. एक फक्त स्मार्ट स्टेप होती जी हे खाली घेणं होतं. हे फॉर्म्युला अप्लाय करा आणि फक्त डिवाइड करा एक्स नी. आता हाच क्वेश्चन असा असता तर काय झालं असते ते चेंज. हा एक्स इथे एक्स आला असता, इथे एक्स आला असता आणि इथे डिवाइड होण्याच्या ऐवजी काय झालं असतं, मल्टिप्लाय झालं असतं. किती सिंपल स्टेप आहे बघा. हे आन्सर असतं x² x³/2 सो. ओके. सो लॉगची ही प्रॉपर्टी तुम्ही यूज करून हा लॉगचा फॉर्म्युला एक्सपांड करून तुम्ही असे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतात. आता काही थोडेसे वेगळे न्यूमेरिकल्स आहेत. फॉर एक्झाम्पल तिने असं विचारलंय sin x आणि cos x याचं एक्सपान्शन करा. आता तुम्हाला जर का नाही काही सुचलं तर आपला पहिला मॅक्लॉरिनचा फॉर्म्युला लावा, ह्याच्यात 0 पुट करा, पहिली टर्म येईल, याचा डेरिव्हेटिव्ह काढा, दुसरी टर्म येईल, आन्सर संपेल. बट स्मार्ट वे काय आहे तर सिरियसली बघा, साइन एक्स आणि कॉस एक्स तुम्हाला हा फॉर्म्युला माहितीच असेल. 2 sin a cos a इज इक्वल टू sin 2a. हा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे. आपल्याकडे sin a cos a आहे. हा 1/2 चा काय करूया आपण इथे डिवाइड करूया. सो आपला हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन असा लिहू शकतो का मी, sin 2x/2. विदिन 1 स्टेप आय कॅन राईट दिस sin 2x/2. आता हा 1/2 बाहेर ठेवा, हा 1/2 बाहेर. sin 2x चे एक्सपान्शन तुम्हाला जर का sin x चे एक्सपान्शन माहिती आहे, नीट ऑब्झर्व करा. जिथे x आहे तिथे आता मला फक्त काय ठेवायचं आहे, 2x ठेवायचं आहे. 2x ठेवायचा आहे अख्ख्या या फॉर्म्युल्यामध्ये. इथे x आहे तर मी काय ठेवणार 2x मायनस एक्सच्या जागेवर 2x चा क्यूब बाय 3 फॅक्टोरियल प्लस 2x रेस टू 5 बाय 5 फॅक्टोरियल. संपला आन्सर. विदिन 1 स्टेप आन्सर संपलं. कारण तुम्हाला स्मार्टली माहिती आहे sin x cos x इज इक्वल टू sin 2x/2. 1/2 बाहेर ठेवा, sin 2x ला एक्सपांड करा, फक्त x च्या जागेवर 2x ठेवा या फॉर्म्युल्यामध्ये, आन्सर संपलं. सो तुम्हाला बेसिक फॉर्म्युलेज थोडे पाठ पाहिजेत ट्रिग्नोमेट्री बद्दल. जसं की आता हा पुढचा क्वेश्चन घेतोय, sin 2x cos 3x. हा फॉर्म्युला जो आहे sin 2x cos 3x. आता याच्यात तर x x सेम पण नाहीये मी sin 2a करायला. ह्याच्यासाठी मी sin a cos b चा फॉर्म्युला वापरणार. sin a cos b काय फॉर्म्युला आहे, 1/2 sin a प्लस b प्लस sin a मायनस b. हा आपला फॉर्म्युला आहे. इथे अप्लाय करतोय 1/2 sin a प्लस b. a आहे 2x आणि b आहे 3x. सो sin 5x येणार. a प्लस b प्लस sin 2x मायनस 3x. इट इज मायनस x. इट इज मायनस x. हे काय परवडलं नाही. आपण काय करूया, साइन मायनस एक्स आहे ना, साइन मायनस एक्स इज मायनस साइन एक्स. ही ट्रिग्नोमेट्रिक टर्म तुम्हाला माहितीच असली पाहिजे. ओके. sin x can be written as sin x and sin minus x is written as minus sin x.
चलो आन्सर संपलं. फक्त एक्सपांड करून जसं तसं ठेवा, काही करू नका, सबस्ट्रॅक्ट करू नका, काही करू नका. आन्सर संपलाय. साइन 5x कसं द्याल तुम्ही? हे बघा, 5x मायनस 5x चा क्यूब बाय 3 फॅक्टोरियल मायनस 5x रेस टू 5 बाय 5 फॅक्टोरियल. हे झालं पहिली टर्म. ही कुठली टर्म आहे आपली? साइन 5x मायनस साइन x. लिहा, आन्सर संपलं. बाकी काही करायची तुम्हाला गरज नाही. सो थोडक्यात पेपरमध्ये येणारे हे चारही जे फॉर्म्युले असतात ना, साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी, कॉस ए कॉस बी, साइन ए साइन बी, हे तुम्हाला सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजेत. कारण हे जर पाठ असतील तर विदिन 3 to 4 स्टेप तुमचं हे आन्सर संपलं. ओके, हे झाले ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलाज वरचे न्यूमेरिकल्स. आपण बघितले लॉगॅरिथमिक बघितले, आपण एक्सपोनेन्शियलचे न्यूमेरिकल बघितले. एखादे टिपिकल न्यूमेरिकल बघूया, तुम्हाला एक्झाम्पल माहिती पाहिजे म्हणून. असा क्वेश्चन आहे, साइन इनवर्स साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे तुम्हाला आता मॅक्लॉरिननी एक्सपांड करायचं. आता ह्याच्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे? इट इज 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता नशिबाने MCQ मध्ये असं मेन्शन करतील की x ला टॅन थिटा ठेवा, बट जर चुकून नाही मेन्शन केलं तर तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. कसं होईल न्यूमेरिकल सॉल्व? x ला जर का मी टॅन थिटा ठेवला, x ला जर का मी टॅन थिटा ठेवलं तर काय होईल? इथे ऑब्झर्व करा, इथे साइन इनवर्स 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, बट साइन इनवर्स दिस इज साइन 2 थिटा. साइन इनवर्स साइन कॅन्सल, उरलं काय? फक्त 2 थिटा. उरलं काय? फक्त 2 थिटा. इथे आन्सर संपत नाही आपलं. नीट ऑब्झर्व करा. आपला x आहे टॅन थिटा, आपला x आहे टॅन थिटा. मग आपला थिटा काय असणार? टॅन इनवर्स x. हा टॅन इकडे आला ना, फक्त हा टॅन इनवर्स इकडे ठेवा, तर आपला आन्सर आहे 2 टॅन इनवर्स x. कारण आपल्याला x ला एक्सपांड करायचंय, थिटाला नाही. थिटा आन्सर आलं, वेल अँड गुड, बट थिटाला परत x मध्ये कन्वर्ट करा, दॅट इज थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स x. सो आपलं ह्याचं एक्सपान्शन नाही झालंय आत्ताशी, याचं फक्त आपण एक चांगला सोपा फॉर्म आणलेला आहे. साइन ऑफ समथिंग आलाय आत्ताशी आपला 2 टॅन इनवर्स x. आता एक्सपान्शन काय असेल? हा बघा टॅन इनवर्स x, याला फक्त 2 नी मल्टिप्लाय करायचं बाहेर, बस आन्सर संपलं. सो हे जे फॉर्म्युले आहेत ना, साइन 2 थिटा, कॉस 2 थिटा, साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इज, हे सगळे फॉर्म्युले आहेत ना ट्रिग्नोमेट्रीचे, यातला कुठलाही रॅन्डम फॉर्म्युला इथे वापरू शकतात आणि ते तुम्हाला इथे एक्सपांड करायला लावू शकतात. सो काही झालं तरी बेसिक ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करा, तर मॅक्लॉरिन बाग तुम्हाला अवघड जाणारच नाही. बाकी असं मॅक्लॉरिन मध्ये काही नाहीच आहे की तुम्हाला जमणार नाही. हे सगळे फॉर्म्युले पाठ असतील, ओके, नसतील तर तुम्ही हे बनवू शकता. कसे ते मी शिकवलं. सो फॉर्म्युला पहिला पाठ ठेवा तुम्ही मॅक्लॉरिनचा बेसिकचा, थोडी डेरिव्हेटिव्हची प्रॅक्टिस करा, नसेल तर हे आहेच आपल्याकडे. ओके, सो इथे आपण मॅक्लॉरिन्स पूर्ण थांबवतोय. थँक्यू.